आषाढी एकादशी निमित्त मुरगुड विठ्ठलमय देवशयनी आषाढी एकादशी निमित्त मुरगुड शहर शनिवारी विठ्ठल भक्तीने दुमदुमून गेले। शहरातील कुंभार गली व गाव तलाव परिसरातील श्री विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। या निमित्ताने मुरगुड शहराचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेची श्री विठ्ठलाच्या रूपात विशेष पूजा बांधण्यात आली होती। या अनोख्या धार्मिक परंपरेचे दर्शन घेण्यासाठी ही भाविकांनी मोठी गर्दी केली। सकाळी श्री विठ्ठल मंदिरातून भव्य पालखी सोहळ्याची नगर प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाली। टाळ मृदंग अभंग आणि हरिनामाच्या गजरात निघालेल्या पालखीचे शहरातील विविध मंदिरांमध्ये स्वागत करण्यात आले। विठ्ठल मंदिर प्रवचनकार डॉक्टर देशमुख काका यांच्या निवासस्थानी पालखीचे आगमन झाल्यानंतर आरती करून विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात आला। नाका क्रमांक 1 वरून बाजारपेठेकडे मार्गक्रमण करत पालखी दरवर्षीप्रमाणे राणा प्रताप चौकातील एरुडकर यांच्या निवासस्थानी विसावली। येथे भाविकांसाठी खिचडी, केळी, दूध व राजगिरा लाडूंचे वाटप करण्यात आले। त्यानंतर पालखी पुन्हा मार्गस्थ झाली। हाजी धोंडीराम मकानदार यांच्या लकी शेती सेवा दरेकर यांच्या दुकानासमोर, अंबाबाई मंदिर, महादेव गल्ली चौक, LIC कार्यालय, बस स्थानक परिसर, तुकाराम चौक, डॉक्टर बरकाळे माऊली कॉम्प्युटर क्लास, दादासाहेब लवटे यांच्यासह अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली। पालखी सोहळ्यात वारकरी टाळ मृदंगाच्या तालावर रिंगण घालत, फुगड्या खेळत आणि अभंग भजनांच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झाले होते। महिला देखील सहभागी झाल्या होत्या। आषाढी एकादशी निमित्त शहरातील सर्व शाळांनीही बाल वारकऱ्यांच्या दिंड्या काढून उत्सवात रंग भरला। सदाशिवराव मंडलिक संस्कार भवन, लिटल मास्टर गुरुकुलम, MJ लकी, मुरगुड महाविद्यालय, शिवराज विद्यालय यांच्यासह शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक दिंडी काढली। मुरगुड शहर दिवसभर विठ्ठल भक्तीच्या रंगात रंगून गेले। KK न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। काय भरती नाही झाली तर फी परत? होय, अगदी बरोबर ऐकलत। आणि आम्ही फक्त आश्वासन नाही तर हमी देतो। राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी, विश्वास, गुणवत्ता आणि निकालांची परंपरा। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।